नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 9वी विषय भूगोल प्रथम घटक चाचणी 2025-2026 संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा। गुण आहेत तीन विधानं दिली आहेत। तर पहिलं विधान आहे सममूल्य रेषांनी रिकामी जागा पद्धतीचे नकाशे तयार केले जातात। पर्याय टिंब, क्षेत्रगणी, समघनी। उत्तर आहे समघनी। सममूल्य रेषांनी समघनी पद्धतीचे नकाशे तयार केले जातात। दुसरं विधान आहे खालीलपैकी रिकामी जागा हा वली पर्वत आहे। पर्याय सातपुडा, हिमालय, ब्लॅक फॉरेस्ट। उत्तर आहे हिमालय। खालीलपैकी हिमालय हा वली पर्वत आहे। तिसरं विधान आहे वनस्पतींच्या मुळांमुळे रिकामी जागा विदारण होते। पर्याय कायिक, रासायनिक, जैविक। उत्तर आहे जैविक। वनस्पतींच्या मुळामुळे जैविक विदारण होते। त्यानंतर प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे योग्य जोड्या लावा। त्यासाठी अ गटामध्ये दिला आहे भस्मीकरण, क्षेत्रघणी पद्धत, समघनी पद्धत आणि ब गटामध्ये दिला आहे सममूल्य रेषांचा वापर, रासायनिक विदारण, रंगछटा, कायिक विदारण। त्या उत्तरामध्ये आपण जोड्यांची योग्य जुळवाजुळव करूया। तर उत्तर भस्मीकरण, त्यासमोर लिहायचं आहे रासायनिक विदारण, क्षेत्रघणी पद्धत, त्यासमोर लिहायचं आहे रंगछटा वापर, समघनी पद्धत, त्यासमोर लिहायचं आहे सममूल्य रेषांचा वापर। प्रश्न दुसरा आहे एका वाक्यात उत्तरे लिहा। 4 प्रश्न दिले आहेत, त्यासाठी गुण दिले आहेत 4, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे। व्यवस्थित एका वाक्यात उत्तर लिहायचं आहे। तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे विदारण म्हणजे काय? उत्तर विदारण म्हणजे खडकांचे तुकडे होऊन त्यांचे लहान कणांमध्ये रूपांतर होण्याची भौगोलिक प्रक्रिया होय। दुसरा प्रश्न आहे उद्देशात्मक नकाशे म्हणजे काय? उत्तर एखाद्या विशिष्ट उद्देशासाठी तयार केलेले नकाशे म्हणजे उद्देशात्मक नकाशे होत। हे नकाशे भौगोलिक रचना, हवामान, मृदा, लोकसंख्या, पिके, वाहतूक, खनिजे इत्यादी एकाच घटकाची माहिती स्पष्टपणे दाखवतात। तिसरा प्रश्न आहे उद्रेकानुसार ज्वालामुखीचे प्रकार कोणते? उत्तर उद्रेकानुसार ज्वालामुखींचे प्रकार म्हणजे सिंडर शंकू, संमिश्र ज्वालामुखी, स्ट्रॅटोव्होल्कॅनो, त्यालाच काय म्हणतात स्ट्रॅटोव्होल्कॅनो, त्यानंतर ढाल ज्वालामुखी आणि लावा घुमट, जे त्यांच्या उद्रेकाच्या स्वरूपानुसार आणि बाहेर पडणाऱ्या पदार्थांवर अवलंबून असतात। चौथा प्रश्न आहे ग्रेट रिफ्ट व्हॅली खचदरी कोणत्या खंडात आहे? उत्तर ग्रेट रिफ्ट व्हॅलीची खचदरी आफ्रिका खंडात आहे। अशा प्रकारे जर आपण एका वाक्यात उत्तरे लिहिली तर आपल्याला 4 पैकी 4 गुण मिळतात। त्यानंतर आहे प्रश्न तिसरा भौगोलिक कारणे लिहा। कोणतेही 2 गुण आहेत 4, एका प्रश्नासाठी 2 गुण आहेत। या ठिकाणी 3 दिले आहेत। सरावासाठी आपण 3 लिहूया। परीक्षेत तुम्ही जेवढी उत्तरे लिहायला सांगितली तेवढीच लिहायची आहे, कारण आपल्याला वेळेचे नियोजन करावे लागते। तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे, काय कारण आहे? उत्तर अंदमान समुद्रातील बॅरन बेट काही काळ शांत राहते आणि नंतर अचानक जाग येते। या ज्वालामुखीचा उद्रेक मध्यवर्ती स्वरूपाचा आहे। या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जमीन शंकूच्या आकारात डोंगरासारखी वर येते, त्यामुळे बॅरन बेटाचा आकार शंकूच्या आकाराचा होत आहे। दुसरा प्रश्न आहे दहिवरामुळे कायिक विदारण होते, काय कारण आहे? उत्तर दहिवर म्हणजेच हिमनदी। तर दहिवरामुळे कायिक विदारण होते याचे भौगोलिक कारण पुढीलप्रमाणे उंच पर्वतांवर दीर्घकाळ बर्फ साठून राहतो। हा बर्फ दाबाखाली घट्ट होऊन हिमनदी तयार करते। हिमनदी हळूहळू उतारावरून खाली सरकते। या हालचालीत बर्फ खडकांना घासतो
खरवडतो व तुकडे करून खाली ओढून नेतो, त्यामुळे कायिक विदारण होते. म्हणजेच हिमनदीच्या घर्षणामुळे खडकाचे विदारण होते, हेच भौगोलिक कारण आहे. तिसरा प्रश्न आहे, रासायनिक विदारणात पाण्याची भूमिका महत्त्वाची आहे. काय कारण आहे की पाण्याचीच भूमिका रासायनिक विदारणात का महत्त्वाची आहे? तर भौगोलिक कारण पुढीलप्रमाणे. उत्तर, पावसाचे पाणी वातावरणातील कार्बन डायऑक्साईड मिसळून कार्बनी आम्ल म्हणजेच कार्बोनिक ॲसिड तयार करते. हे आम्लीय पाणी खडकांवर पडल्यावर त्यातील खनिजांशी रासायनिक अभिक्रिया करते. त्यामध्ये चुनखडी, शिसवी खडक यासारखे विद्राव्य खडक पाण्यात सहज विरघळतात. या प्रक्रियेमुळे खडकांचे रासायनिक विदारण होते. म्हणजेच पाणी हे द्रावक असून खडकातील खनिजांना विरघळवून किंवा नवीन संयुगे तयार करून रासायनिक विदारण घडवते, हेच भौगोलिक कारण आहे. अशा प्रकारे आपण प्रश्न तिसरा पूर्ण केला आहे. प्रश्न चौथा आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही दोन. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, क्षेत्रभेटीला जाताना कोणकोणत्या वस्तू बरोबर घ्याव्यात? उत्तर, क्षेत्रभेटीला जाताना खालील वस्तू बरोबर घ्याव्यात, जसे की वही, पेन, पेन्सिल, नकाशा, दिशा दाखविणारे यंत्र, कंपास, पाण्याची बाटली, डब्बा, हवामानानुसार छत्री किंवा रेनकोट, कॅमेरा, मोबाईल, छायाचित्रांसाठी. अशा प्रकारे क्षेत्रभेटीला जाताना ह्या वस्तू सोबत घेणे आवश्यक आहे. दुसरा प्रश्न आहे, भूरूपांचे मुख्य प्रकार कोणते? उत्तर, भूरूपांचे मुख्य प्रकार म्हणजे पर्वत, पठार, मैदाने आणि टेकड्या, तसेच दर्या, वाळवंट आणि बेटे यांचाही समावेश होतो. ही पृथ्वीच्या पृष्ठभागाची नैसर्गिक भौतिक वैशिष्ट्ये आहेत, जी विविध स्तरांवर आढळतात आणि पृथ्वीच्या पृष्ठभागाची मूलभूत रचना बनवतात. तिसरा प्रश्न आहे, ज्वालामुखीचे परिणाम कोणते ते लिहा. उत्तर, ज्वालामुखीचे हानिकारक परिणाम आणि उपयुक्त परिणाम असे दोन प्रकारचे परिणाम असतात. हानिकारक परिणाम आहेत जीवितहानी व मालमत्तेची हानी, यामध्ये लावा, राख, वायू यामुळे शेतीचे नुकसान, सुपीक माती झाकली जाते, पिके नष्ट होतात, भूकंप व त्सुनामीचा धोका वाढतो, वाहतूक व संपर्क खंडित होतो, वातावरणात विषारी वायू म्हणजे CO2, SO2 सोडले जातात. आणि उपयुक्त परिणाम आहेत लावा थंड झाल्यावर तयार झालेली माती, काळी माती शेतीस उपयुक्त, खनिजे व मौल्यवान धातू, यामध्ये तांबे, सोने, हिरे इत्यादी मिळतात, गरम पाण्याचे झरे व उष्ण जलस्रोत पर्यटनासाठी आकर्षण, भूऊर्जेचा स्रोत मिळतो, नवीन भूरूपे व बेटे तयार होतात. अशा प्रकारे आपल्याला ज्वालामुखीचे परिणाम लिहिता येतात. प्रश्न पाचवा आहे, सुबक आकृती काढून नावे द्या. कोणतीही एक. गुण आहेत 4, परंतु या ठिकाणी आपण दोन्ही काढू. वलीकरण, या ठिकाणी आपण वलीकरण याची आकृती काढली आहे. तुम्ही अशा प्रकारची आकृती परीक्षेमध्ये पेन्सिलने व्यवस्थित काढायची आहे. दुसरी आकृती दिली आहे खचदरी. खचदरी याची सुद्धा आकृती या ठिकाणी आपण काढली आहे. तुम्ही घरून 2 ते 3 वेळा पेन्सिलने काढून बघायची आहे, सराव करायचा आहे. अशा प्रकारे आपण वर्ग 9वी विषय भूगोल प्रथम घटक चाचणी 2025-2026 संपूर्ण प्रश्नपत्रिका या ठिकाणी व्यवस्थित उत्तरासहित अभ्यासली आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.